शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद. शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावणारे फडणवीस सरकार मुर्दाबाद. अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रातले 5 लाख हिंदू शेतकरी खतऱ्यामध्ये आहेत. TCSच्या बातम्या पाहून हिंदू कसा खतऱ्यात आहे हे पाहून हळहळून झालं असेल तर आता थोडं इकडे लक्ष द्या, कारण हे सुद्धा हिंदू लोक आहेत. हे जे शेतकरी आहेत, महाराष्ट्रातला एक अख्खा जिल्हा पीक विमा योजनेमधून वगळला जातो आणि त्याच्याविषयी या मेनस्ट्रीम मीडियामध्ये एक शब्दसुद्धा बोलला जात नाही. का हा मेनस्ट्रीम मीडिया फक्त मुंबई, पुणे, जळगाव किंवा पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली इकडे काय होते एवढंच दाखवण्यासाठी आहे का? मराठवाडा, विदर्भ या भागामधल्या शेतकऱ्यांचं सध्या काय चाललंय याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? यवतमाळ हा असा जिल्हा आहे, पांढरं सोनं पिकवणारा हा जिल्हा आहे. 7-7.5 लाख हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर इथं सोयाबीन आणि कापसाची लागवड झालेली आहे. हा अख्खाच्या अख्खा जिल्हा पीक विमा कंपन्यांनी पीक विमा योजनेमधूनच वगळून टाकला. का बरं? कारण या भागामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होतं. मग पीक विमा कंपन्यांना सगळ्यात जास्त नुकसान भरपाई द्यावी लागते आणि कंपन्यांना जर नुकसान भरपाई द्यावी लागली तर कंपन्यांचा नफा कमी होतो. कंपन्यांना काही खिशातून नसतं काढून द्यायचं, त्यांचा नफा कमी होतो. म्हणून एक अख्खा जिल्हा जिथे खरोखर पीक विम्याची गरज आहे, जिथे खरोखर मदतीची गरज आहे, जिथे खरोखर हिंदू खतऱ्यामध्ये आहे, त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. त्या TCSमध्ये अजून एकही व्यक्ती धर्मांतर झालेली आहे का हे पोलिसांनी सांगितलेलं नाही आहे. 4 वर्षापासून रॅकेट चालू आहे म्हणून बोंबलत आहेत केव्हापासूनचे, पण एका तरी व्यक्तीने धर्मांतर केलं आहे का TCSमध्ये दाखवून द्यावं त्यांनी. नाही आलंय ते अजून, पण तरी नुसतं ते ओरडणं चाललेलं आहे टीव्हीवर. तुम्ही पण तेच बघताय, 4 लोक भेटले की तुम्ही तेच बोलताय. पण तुम्हाला खरंच लोक किती त्रासामध्ये आहे याची जाणीव आहे? तुम्हाला याच्याबद्दल खरोखर हळहळ आहे? तुम्हाला मनाला त्रास होतो की अरे हे माझे बांधव खतऱ्यात आहे? त्या बांगलादेशमध्ये काही झालं की तुमचं लगेचच रक्त खवळतं. तुम्हाला यवतमाळमधल्या शेतकऱ्यांचं काय चाललं माहीतच नाही. तुम्ही फार दूर आहात त्यांच्यापासून. एक अख्खा जिल्हा वगळलेला आहे. या जिल्ह्याला 3 मंत्री लाभलेले आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 मंत्री. ते उईके साहेब तिथले परवाच्या दिवशी आंदोलन करते ते. कुठला तरी मुलगा म्हणे त्यांनी काय आदिवासी मुस्लिम मुलगा आणि आदिवासी मुलींना जाळ्यात अडकवतो वगैरे वगैरे. प्रत्येक मला वाटतं आमदारांना टास्क दिलेले आहेत की पोलिसांकडच्या तक्रारी वाचायच्या. 500-1000 तक्रारीमधनं 2-3 मुसलमान असतात किंवा 10-12 असतातच. मग त्या 500-1000 पैकी बाकीच्याकडे लक्ष नाही द्यायचं, ह्या 2-3 घ्यायच्या आणि त्याला असं मोठं करायचं, मीडियावाल्याला बोलवायचं आणि हिंदू मुस्लिम करत बसायचं. याच्याशिवाय दुसरं काही तुम्हाला करता येते का? या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय, कृषी अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये आंदोलन केलं. हे तुम्ही बातम्या बघा. इथे कृषी अधिकारी असलेल्या त्यांच्या खुर्चीला मागण्यांचा हार घातलाय. अनेक कार्यकर्ते, पंढरी पाटेसारखे शेतकरी मित्र म्हणून शेतकरी चळवळ ते राबवत आहेत त्या भागामध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार मांडत असतात सोशल मीडियावर सगळीकडून. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर का एकनाथ शिंदे साहेब गेले तर हमखास पंढरी पाटेला 2 दिवस हे तुरुंगामध्ये टाकून ठेवतात, कारण का हा बाबा जाईल आणि मागण्या मागेल. फडणवीस साहेब गेले का दिवसभर पंढरी पाटे पोलीस स्टेशनमध्ये डिटेन्शनमध्ये. का? तर हा तिथे नारे देईल, आमचा जिल्हा टाका, पीक विम्यामध्ये नाही आहे, आमचे शेतकरी मरत आहेत, कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या. एवढे तुम्ही आंधळे आणि बहिरे झालेले आहात. या जनतेला खरंच तुम्हाला काळजी आहे का? का तुम्हाला फक्त बोभाटा करण्यात इंटरेस्ट आहे? हे मला असं वाटतं ठरवायला पाहिजे. या जिल्ह्यातले 3ही मंत्र्यांना मी आवाहन करते, हा यवतमाळ जिल्हा पीक विमा योजनेमधून कसा वगळला गेला, का वगळला गेला याचे कारण त्या कंपन्यांना विचारा. त्या कंपन्यांकडून टेंडर काढून घ्या. मित्रमैत्रिणी, तुम्हाला माहिती नसेल
ह्या पीक विमा कंपन्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त पैसा कमवला आहे. सगळ्यात जास्त पैसा. पीक विमा कंपन्यांना पैसा कुठून येतो माहिती आहे? शेतकऱ्यांना फार कमी भरावं लागतात, पण बाकीची जी अमाऊंट आहे, समजा शेतकऱ्यांनी काय 100 रुपये 50 रुपये 1 रुपयात पहिले देत होते, भरले, बाकीचे 10,000 रुपये सरकार भरतं कंपनीमध्ये प्रत्येकाच्या नावाने. म्हणजे जर का तुम्ही काही पैसे भरले तर सरकार त्या कंपनीला 10,000 रुपये तुमच्या नावाने भरून ठेवते. तुमच्या शेतीचं जर नुकसान नाही झालं तर ते 10,000 रुपये जे सरकारने दिले होते ते कोणाचे झाले? कंपनीचे झाले. असं करत करत ह्या कंपन्यांकडे इतका पैसा जमा होतो आणि प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं ना, काय करायला पाहिजे ह्या कंपन्यांनी? जास्तीत जास्त तुम्ही समजा 100 कोटीचा नफा आपण समजू शकतो. वर्षाला 30-30, 40-40 हजार कोटी रुपये ह्या इतका नफा होतो. म्हणजे 1 कोटी नाही, 100 कोटी नाही, 1,000 कोटी नाही, 50,000 कोटी असे नफ्याचे आकडे आहेत त्यांचे वर्षाला. म्हणजे जेवढे सरकार प्रत्येक शेतकऱ्यासाठी 10,000 रुपये तिथे जमा करतात, त्याच्यापैकी जर सरकारने 1000 शेतकऱ्यांसाठी पैसे जमा केले कंपनीकडे, तर शेतकरी ती कंपनी जी पाहणी करून नुकसान भरपाई देते ना, सरकारने किती शेतकऱ्यांचा पैसा भरला आहे? 1000. हे नुकसान भरपाई देतात 5 शेतकऱ्यांना. बाकीच्या शेतकऱ्यांचं जे काही सरकारने भरलेलं आहे कोणाकडे? ह्यांच्याकडे. हा झाला यांचा नफा. हजारो कोटी रुपयाचा नफा ह्या कंपन्या कमवत आहेत. सत्तेतल्या लोकांना माहिती आहे, पंतप्रधानांनाही माहिती आहे, मुख्यमंत्र्यांनाही माहिती आहे की अरे ते खाजगीत बोलतात, अरे विमा योजना ही काय शेतकऱ्यांसाठी थोडी असते, ती तर कंपन्यांच्याच फायद्यासाठी असतं. अरे शरम नाही वाटत तुम्हाला? नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या आधी यवतमाळमध्ये जाऊन ते शेतकऱ्यांशी बोलून चाय पे चर्चा केले होते. त्या गावातले शेतकरी दरवर्षी मोदी येणार म्हटल्यावर, कोणी भाजपचे येणार म्हटल्यावर मोर्चा काढतात आणि त्यांच्यावर बंदी घातली जाते. काहीही केलं नाही. 9,000 रुपये कापसाला भाव होता 14च्या आधी, आता 6,000वर आलेला आहे, 10,000वर, 6च्या आतच आहे. कधीतरी तो वाढतो, तेवढं तर लोक विकत पण नाही. सोयाबीनचा भाव तर वाढलाच नाही आहे, कमी कमी झालेला आहे. 6,000नी सोयाबीन विकलं होतं, आज 3500नी विकलं आहे आमच्या घरचं सोयाबीन. ही या शेतकऱ्याची हालत आहे. दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतायत महाराष्ट्रात, दिवसाला 7. आजचा दिवस संपलेला असेल, 7 शेतकरी गेलेले असतील. हा खरा हिंदूंवर धोका आहे. हे आहे खरं धोक्यात, म्हणतो ना हिंदू खतरे में, हे आहे. दिवसाला 7 जात आहेत. हे जे धर्मांतरणाचा फुगा फुगवलाय ना, किती होत आहेत? दिवसाला 7 होत आहेत. मरत आहेत, मरावं लागतंय, आर्थिक तंगी येते, जगणं त्यांचं खराब होतंय. काय होतंय काय? तुम्हाला इतक्या खोट्या सगळ्या त्या याच्यामध्ये बांधून ठेवलंय. हे खरे प्रश्न नाही आहेत. कोणी जबरदस्ती करत असतील, आपल्याकडे कायदे आहेत. बाकीच्या गोष्टींसाठी कायदे आहेत. धर्माच्या बाहेर या आणि हे बघा. तुमच्या भागात, तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात, तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे मला माहिती आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. खूप वाईट वाटतं मला. कमेंट करून सांगा. व्हिडिओ यवतमाळच्या त्या साहेबांपर्यंत पाठवा, त्या सगळ्याच मंत्र्यांपर्यंत पाठवा, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवा आणि लवकर ॲक्शन घ्यायला सांगा. अजून एक सांगायचं राहिलं आहे. 2 दिवसापूर्वी ह्याच यवतमाळ जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या कामगारांनी मोर्चा काढला होता. 100 किलोमीटर पायी चालत गेले होते. अजित नवले फेसबुकवर टाकत होते. फक्त ते एकमेव होते जे टाकत होते, बाकी कुठल्याच मीडियानी लक्ष नाही दिलं. हजारो शेतकरी भर उन्हात 100 किलोमीटर 4 दिवस चालले. सरकारचा एकही ऑफिसर आला नाही पाणी विचारायला, काय मागण्या विचारायला. शेतकऱ्याचा मोर्चा आला तेव्हा गेट बंद करून टाकलं. मग चढले ना गेटवर. ही पण जनता आहे, जनतेचं आहे हे सगळं, अधिकाऱ्याचं थोडी आहे. आणि मग म्हणे ओके ठीक आहे बघूया काय आहे तुमचं. हे आहे आपला अख्खा मीडिया हा कॅपिटलिस्ट झालेला आहे का? यांना अशा भडकाऊ हिंदू मुस्लिम आणि सगळ्या याच्यात पडण्यात जास्त रस आहे का? का त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाकडे पण लक्ष द्यावं? कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.